बॉम्बे हायकोर्ट भरतीची 26 एप्रिलची परीक्षा आता अगदी तोंडावर आलीय. हातात फक्त आणि फक्त 12 दिवस उरले आहेत. या शेवटच्या 12 दिवसात शिपाई आणि लिपिक पदांसाठी 100% यश कसे मिळवायचे याचा हा मास्टर प्लॅन आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी आज आपण पाहणार आहोत. वेळ कमी आहे हे खरे आहे, पण आपली जिद्द त्याहून मोठी असली पाहिजे. चला तर मग थेट सुरू करूया. परीक्षेचे स्वरूप तुम्हाला माहीत आहेच. लिपिक पदासाठी एकूण 1382 जागा आहेत. पण या उरलेल्या 12 दिवसात तुम्हाला सर्वात जास्त फोकस करायचा आहे तो एकाच गोष्टीवर, आणि ती म्हणजे वेळ. तुम्हाला 60 मिनिटात 90 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच एका प्रश्नासाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे इथून पुढचे 12 दिवस रोज टायमर लावूनच पेपर सोडवण्याचा सराव करा. तरच तुम्ही लेखी परीक्षा वेळेत पूर्ण करून टायपिंग आणि मुलाखतीपर्यंत अभिमानाने पोहोचू शकाल. तुमच्या अभ्यासक्रमाचे हे मुख्य स्तंभ पहा: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि संगणक. आता नवीन पुस्तके घेऊन वाचत बसण्याची वेळ निघून गेली आहे. या 12 दिवसात केवळ 2च शब्दांवर काम करायचे आहे: गती आणि अचूकता. 90 प्रश्नांच्या या चक्रव्यूहात केवळ तुमचे ज्ञान तुम्हाला वाचवणार नाही, तुम्ही किती अचूक आणि किती वेगात प्रश्न सोडवता हाच या शेवटच्या टप्प्यातील विजयाचा एकमेव मार्ग आहे. आता आपण मागील वर्षांच्या म्हणजेच 14 फेब्रुवारी 2024च्या प्रश्नपत्रिकांचे क्षकिरण विश्लेषण केले आहे. आता उरलेल्या 12 दिवसात रिव्हिजन करताना तुम्हाला कुठे फोकस करायचा आहे ते समजून घ्या. इंग्रजीमध्ये पंक्च्युएशन, टेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेसवर जास्तीत जास्त भर द्या. मराठीत प्रयोग आणि वाक्य रूपांतर रोज सोडवून पहा. सामान्य ज्ञानात पॉलिटीमधील नियुक्त्या, भूगोलातील शिखरे किंवा नद्या आणि चालू घडामोडींचे झटपट रिव्हिजन करा. हे उदाहरणदाखल दिलेले प्रश्न पहा. अशाच पॅटर्नवर तुम्हाला पुढचे 12 दिवस स्मार्ट वर्क करायचे आहे. तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे, त्यामुळे सर्व काही करत बसू नका. हे आहेत सर्वाधिक गुण देणारे टॉप 10 विषय. पुढचे 12 दिवस तुमचे वेळापत्रक याच 10 विषयांभोवते फिरले पाहिजे. मराठीतील प्रयोग, समास, इंग्रजीतील टेन्सेस आणि पंक्च्युएशन, राज्यघटनेतील महत्त्वाची पदे आणि संगणकाचे शॉर्टकट कीज. रोज यातील विषय घ्या आणि त्याचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. हे टॉप 10 विषय तुम्हाला नक्कीच मेरिट लिस्टमध्ये घेऊन येतील याची मला खात्री आहे. आता या 12 दिवसांसाठी तुमची स्वतःची रणनीती ठरवण्यासाठी हा डायग्नॉस्टिक मॅट्रिक्स वापरा. जे विषय तुमचे आधीपासूनच पक्के आहेत, म्हणजेच जे तुमचे हुकमी एक्के आहेत, त्यांची आता फक्त गती वाढवा आणि अचूकता टिकवा. जिथे तुम्ही कमकुवत आहात पण परीक्षेला ते जास्त विचारले जातात, तो धोक्याचा इशारा आहे. तिथे पुढचे 3-4 दिवस सर्वाधिक वेळ देऊन तुमच्या संकल्पना स्पष्ट करा. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या विषयांवर प्रश्न कमी येतात आणि ते तुम्हाला अवघडही जातात, ते विषय आता या 12 दिवसात थेट स्मार्ट स्किप करा. तिथे वेळ अजिबात वाया घालवू नका. शेवटच्या 12 दिवसांसाठी हा कंटिन्यूअस लूप तुमचा रोजचा दिनक्रम असला पाहिजे. सर्वात आधी विषय समजून घ्या आणि रोज प्रत्यक्ष परीक्षेसारखीच वेळेची मर्यादा लावून सराव करा. पेपर सोडवल्यानंतर लगेच चुकांचे विश्लेषण करा. आपला वेळ कुठे गेला आणि कोणते प्रश्न चुकले याचा शोध घ्या. आणि त्यानंतर केवळ कमकुवत भागांवर लक्ष केंद्रित करून अचूक सुधारणा करा. जोपर्यंत तुम्ही 26 एप्रिलला परीक्षा केंद्रावर जात नाही, तोपर्यंत ही सायकल रोज फिरलीच पाहिजे. शेवटी परीक्षेच्या दिवशी आणि या उरलेल्या 12 दिवसांच्या सरावासाठी हे सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. नेहमी सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करण्याची सवय आतापासूनच लावा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पेपर सोडवताना गती मिळेल. कोणत्याही अवघड प्रश्नात अडकून पडू नका. इगो बाजूला ठेवा आणि झटकन पुढे जा. मित्रांनो, 12 दिवस म्हणजे कमी वेळ नाही. जर तुम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेत तर यश नक्कीच तुमचे आहे. आजपासूनच मागील वर्षांचे पेपर्स म्हणजेच PYQ आणि मॉक टेस्ट सोडवण्यात सातत्य ठेवा. चला तर मग, वेळ न दवडता आजच आपल्या ब्रह्मास्त्र नोट्स आणि सराव सुरू करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.